अंधश्रद्धा निर्मूलन कायदा नेमका काय आहे आणि त्या कायद्याचा उद्देश काय आहे? तर नक्कीच हा कायदा म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय होता आणि भारतामध्ये महाराष्ट्र हा पहिला राज्य होता अशा प्रकारचा कायदा बनवणारा. ह्या कायद्याचं नाव अतिशय मोठं आहे, ते म्हणजे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत 2013चा कायदा. कायद्याचा इतिहास आपल्याला कसा सांगतो की 1989 साली जेव्हा नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली, तेव्हापासून त्यांनी काही कमिट्या तयार केल्या आणि कायद्याचा प्रस्ताव विधिमंडळात मांडण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले, परंतु तेव्हा काही ते शक्य झालं नाही. मग हे कधी शक्य झालं तर जेव्हा नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली 2013 मध्ये, तेव्हा महाराष्ट्र सरकारला जाग आली आणि तेव्हा महाराष्ट्र सरकारने त्यांच्या हत्येनंतर हा कायदा आणण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीपणे आणण्यात आला. तर हा कायदा नेमका आपल्याला काय सांगतो आणि कशासाठी तयार केलेला आहे?